अनोळखी वधू भाग 2 मंडपात 2 अन्वी उभ्या होत्या. एक म्हणत होती मी खरी अन्वी आहे, तर दुसरी फक्त हसत होती. पण पुढच्या काही मिनिटांत जे घडलं त्यावर कोणाचाच विश्वास बसणार नव्हता. संपूर्ण मंडपात शांतता पसरली होती. एकीकडे लग्नाच्या वेशात बसलेली वधू आणि दुसरीकडे रडत उभी असलेली मुलगी. दोघींचा चेहरा अगदी सारखाच. अभिजित काहीच बोलू शकत नव्हता. त्याची आई घाबरून म्हणाली, हे काय चाललंय? रडणारी मुलगी म्हणाली, माझं नाव अन्वी आहे. माझं अपहरण झालं होतं आणि ही मुलगी माझ्या जागी बसली आहे. सगळ्यांच्या नजरा मंडपात बसलेल्या वधूकडे वळल्या. ती मात्र अजूनही शांत होती. अभिजित तिच्याजवळ गेला. तू कोण आहेस? ती हळूच म्हणाली, तुला खरंच उत्तर हवंय? अभिजितने होकार दिला. ती अचानक हसायला लागली. तेवढ्यात जोराचा वारा सुटला. मंडपातील दिवे लुकलुकू लागले. पुरोहित घाबरून मंत्र म्हणू लागले. अभिजितची आजी अचानक ओरडली, तिला या घरातून बाहेर काढा, ही तीच आहे. सगळे आजीकडे पाहू लागले. अभिजित म्हणाला, आजी, तुला ही मुलगी माहीत आहे? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, 25 वर्षांपूर्वी याच घरात माझ्या मोठ्या मुलाचं लग्न होतं. त्याच दिवशी अशीच एक अनोळखी वधू आली होती. सगळे थक्क झाले. त्या दिवशी तिने स्वतःला खरी वधू म्हटलं होतं आणि त्यानंतर या घरावर संकटांची मालिका सुरू झाली. हे ऐकताच मंडपात बसलेली वधू मोठ्याने हसू लागली. ती म्हणाली, 25 वर्षे झाली तरी तुम्ही मला विसरत नाही? हे ऐकताच सगळ्यांच्या अंगावर काटा आला. अभिजित रागाने म्हणाला, तू कोण आहेस? ती उत्तर देणार इतक्यात मंडपाबाहेर पोलिसांची जीप येऊन थांबली. एक पोलीस अधिकारी आत आला. तो म्हणाला, या मुलीला ताबडतोब अटक करा. सगळे सुटकेचा श्वास घेणार इतक्यात पोलिसांनी हात पुढे केला. पण ती रहस्यमय वधू त्यांच्या डोळ्यांसमोरच गायब झाली. संपूर्ण मंडपात किंकाळ्या सुरू झाल्या. जमिनीवर फक्त तिचा लाल ओढणीचा तुकडा पडला होता. पोलीस अधिकारी तो उचलत म्हणाला, हे अशक्य आहे. अभिजितने खरी अन्वीकडे पाहिलं. ती अजूनही रडत होती. पण अचानक तिच्या हातावर अभिजितची नजर गेली. तिच्या मनगटावर अगदी तसंच विचित्र काळं चिन्ह होतं, जे काही क्षणांपूर्वी गायब झालेल्या वधूच्या हातावर होतं. अभिजितच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. भाग 2 समाप्त. पुढील भागात खरी अन्वीच्या हातावर तेच काळं चिन्ह का? रहस्यमय वधू नेमकी कोण होती? 25 वर्षांपूर्वीच्या घटनेचं खरं रहस्य काय? हे जाणून घेण्यासाठी पहा अनोळखी वधू भाग 3. आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि अशाच रहस्यमय प्रेमकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.